तुमचा भाग 2 मध्ये हार्दिक स्वागत आहे. कोकण ट्रिप कोकण पार्ट 2 ची सुरुवात आपण इथनं करतोय आणि सुरुवात असली धमाकेदार केलेली आहे भाऊंनी. वाह क्या लड़का है, वेरी हैंडसम बॉय. आंघोळी काढ 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 बाई बघा अशी आंघोळी करून आम्ही ठीकच मजा करते. हे बघ येऊ लपतोय याला बाहेर घे याला. झाडाच्या मागे लपते बाबा. पण काय विषय आहे हे बघा आंघोळी करू थोडी बघ. नंतर भेटू लवकरच. कंपनी रिक्षा बोलेल तुमच्या सोबत. आज रिक्षावरती आहे कॅमेरा. अजून पूर्ण ब्लॉग बघत राहा, अजून खूप मजा येणार आहे. त्यामुळे फुल ब्लॉग बघा आणि महत्वाचं ते एंडिंगला सांगू. तर फायनली घरातला तुम्ही विचार म्हणजे सगळं बघितलं असेल काय विषय काय नाही. आमची आंघोळी वगैरे मस्ती वगैरे कारण की शिंगाड्याने ब्लॉग चालू केला. काय बोलतो आम्ही हो आता तरी तुम्हाला समजेलच ते ब्लॉग मध्ये. आणि काय आता आम्ही चाललोय फेरीबोट मध्ये. फेरीबोटच बोलतात ना. हा फेरी बोट पुढं लुक बघू शकता. या असं लाईन मध्ये थांबावं वगैरे लागतं पूर्णपणे. आणि बघा त्या बोटीतनं जाणार आहे. आता पहिली गोष्ट एक सांगत विसरलो. शूट 16 Pro Max मध्ये ना 17 मध्ये होते म्हणून कॅमेरा क्वालिटी नक्की सांगा काय विषय काय नाही. ओब्याच्या फोन मध्ये पहिल्यांदा शूट होतोय. हा पूर्ण ट्रिपचा व्लॉग ओब्याच्या त्याच्यात हे होणार आहे. हो 2 मिनिटं. दिशेने तुम्हाला दाखवलेलं की बोटीत चढवतात कसं काय करतात कसं सगळं सांगितलं. मागाशी बोलताना जरा काकामध्ये आलं ते इग्नोर करा. आणि ही अशी बोट आहे. बेस्ट फिलिंग. वरचं कसं आहे तुम्हाला सगळं दाखवतो. चला या. पाणी समुद्र इकडून आपण पलीकडे जाणार. ते दाखवतो आलं तर बघू. अरे कुल्फ्याला बोल रे. इकडनं या बोटीतनं आपण जाणार आहे. आणि प्लस त्या सगळं बसायला एरिया वगैरे. आईस्क्रीमवाले पण असायचे पण आता बंद झाले वाटतं काय सांगते. पण ठीक आहे. काय बोलणार का फार पाहिजे काय बोलणार दाखवले काय बोलणार. एक नंबर व्ह्यू आहे. फुल एन्जॉय चाललंय एकदम मला. आणि आता इथून पुढं गोवागर पण पूर्ण राहिलंय. आणि नरवणला पण जाणार आहे. तिथं तर माझं मेन आहे. जे काय कामाचे नाहीत माणसं. तर त्या बिचाऱ्या वासरू म्हणजे बिचाऱ्या पिल्लावर हार जाड्या कमलाय त्रास देतोय बघा. ते घाबरून पळतय त्याला कारण की त्यांनी आता गोदीत उचललेलं. ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो यार. आणि कमल्या बघा नुसतं बघा कसा पळपळ काढतोय. ते कुत्रा बिचारा घाबरून पळत एवढा मोठ्या रेड्याला. तर या रेडा बघा आला बरं त्याच्याकडं. भार्गवकडे राहतात कारण की भार्गव एक स्वतः त्यांच्याच जातीतला. वो अलग ही लेवल का बंदा था. सॅटिस्फॅक्शन बोला एकदाच असते. नैवेद्य होता तो. तर आता इथं आलोय आम्ही. काय म्हणायचं पार्थ काय बोलत नाही. पार्थ डायरेक्ट दाखवतो व्लॉग मध्ये नजारा दाखवतो. दरवाजा उघडतो. आणि हा कमलेश तिथं दरवाजा उघडतोय. पहिल्यांदा असं वाटतंय की खूप घाणवाला पोपट झालाय कारण की मला माहिती नव्हतं आत्ता लाईट हाऊस बंद आहे. आणि या सगळ्यांना मी बोललो की लाईट हाऊस चालू आहे पण लाईट हाऊस आहे बंद. आणि आता इथं आमचं पहिलंच पॉईंट बंद झालेलं आहे. मग आता आपण करणार काय जाणार आता पहिले गणपती देवीचं मंदिर वगैरे सगळं करू. आणि अजून काय वेगळं नाही सांगता येणार. तुम्हाला दिसतंच आहे सगळं इकडंच सांगितलं तर तुम्ही बघणार नाही हे मला माहिती आहे. व्ह्यूज कमी होत चाललेत वाढवायचेत. आणि तोपर्यंत तुम्ही हे बघा. येस हे जरा जास्तच झालं. येस तर पोरांच्या टपाटप विकेट पडत चालल्यात. तुम्हाला तिकडे दाखवलं लाईट हाऊस. लाईट हाऊस नंतर गोवागर सिटी क्रॉस केली. गोवागर सिटी का नाही दाखवली कारण की आज मी वर तिथंच जाणार आहे. तिकडचं समुद्र सगळ्यांना बघायचं आहे. आपला कुल्फ्या वगैरे तर तिथे येऊन गेलेले आहेत पण कमला बिमला आपला कधी आला नाही तिथं. काय बोलतो कमल्या काय बोल काहीतरी. का नाही बोलायचं पण वाटतंय कसं भाई फील कसा कोकणाचा एकदम नाईस. आणि हे बघा हे 3 विकेट खपाखप पडलेले आहेत. आपला कॅमेरामॅन एडिटर पण झोपलाय. काय फिरायला येतात आणि झोपतात. थोड्या वेळ आधी भेटलो सगळं दाखवलं. फायनली यदवीचं गणपतीचं मंदिर. मला भार्गव कसं वाटतंय भाई. तू एवढा एस्थेटिक का बनला एवढा. आप्पाचा विषय लय हाड्या फुल. आप्पाकडे कुठलाच कार्ड नाही. जाऊ दे चला.
जे टाकल्यावर केस बघा केवढे आले. तर आलो आपण मंदिरात. ते महादेवाचं मंदिर आणि हे ते मेन मंदिर या ग्रंबरी देवीचं. आता बंद आहे. आणि इथे सगळं ते देवाचं असतं. केवढं वारुळ आहे बघा ते. जास्त पुढचे एक 10 वर्षात येऊन सगळं बंद. शेती करायची डायरेक्ट शेती करायची दररोज एक काय बोलत होता भार्गव? काय आलं? काहीतरी बोलत होता. दररोज एक माडी प्यायची. माडी चांगली असती भाई. हा माडी इज गुड फॉर युअर हेल्थ. ती पण गोडवाली नाही, ती आंबटवाली. आंबटवाली. या प्रकारे पार्कच्या गावाला आलोय. सगळे पुढे गेलेले आहेत. गाडी पार्क केलेली आम्ही मस्तपैकी चाललेत सगळे. आता पुढे गेल्यावर तुम्हाला व्लॉग दाखवतो कसं आहे काय. तो ओरिजिनल बॉय इज बॅक. ते इकडचे फालतू चाय सांगत होते काही पण फालतू सारखं. तर मी परत आलोय. घराची चावी ती होती तिच्यामध्ये. घराची चावी ती आहेच नाही. ठीक आहे. तरी भाई चुकीच्या लॉकची चावी आणली त्यांनी. चुकीच्या लॉकची चावी आणली. आणि तुझं काय मध्ये तुला कोणी विचारलं चुकीच्या लॉकची चावी आणली? मेरा मुंह से निकल गई क्या बताऊं. ए भार्गव जाकी गाडी चालव. काय बघत राहा ब्लॉग. फायनली सगळे भाऊंना तुम्हाला जसं सांगितलं सनसेट सोबत फोटो काढायचा होता. त्याला कोणाचं तरी आठवण येते खूप. कोणाची येते आम्ही आठवण सांगू का नाव? जाऊ दे. कमल्या कुठे गेला? कमल्या हरवत बघा. दिसतंय का कमल्या? हा दिसतंय. 8X आहे भाई 17 Proला. जरा वायपल होत असेल मोशन सेन्सर लावून टाकू आपण, काही विषय नाही. एवढी भार्गव काम नसलेला. आईच्या गावात हे सगळं ब्लॉग मध्ये येणार आहे. मेरे को जानता नहीं है ये. या प्रकारे उभे हरलेला आहे. पाच विजय झालेला आहे. अजून नाही झालं जमलं. फायनली बीचवरनं डायरेक्ट आम्ही इथं घरी आलो. आणि हे बघा हालत. तर आता हे मी काय बोलणार. काय नाही, आता सगळं झालं आमचं. मीन्स बीचवरतून वगैरे आलेलो आहे. आता सगळे थकलेत सगळे. बघा तुम्ही बघू शकता कसे हे झाले. आणि आता एनर्जी फुल उद्या येणार आहे. यो बघा हे कर्मचारी. कोई आपसे प्यार क्यों करेगा? कर्मचारी पण जरा काल चायनीज ते जरा साफसफाई चालू आहे. मी म्हणतो त्याला लौकी घेऊ दे, त्याला ऐकत नाही. जाऊ दे, सवय त्याला घरी पण. हा ते तर आहे. तर आता टाईम आलाय की हा ब्लॉग इथं संपतोय. आणि उद्या तिसरा पार्ट चालू होईल. उद्या माझ्याच फोनमधनं करतो परत, कारण की ह्याच्या फोनचा सगळ्यांनी कचरा करून टाकलाय. म्हणून आता हा ब्लॉग इथं थांबतोय. तर करायचं काय भार्गव? काम चार काय करायचंय? लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. कमेंट नाही करायची का? कमेंट पण करायची आणि बेल आयकन पण प्रेस करायचे, ज्याच्याने तुम्हाला सगळे नोटिफिकेशन येतील. ओके.